आपण असं नव्हतं व्हायला पाहिजे. आता येई नाही कायले टेस्टर घेऊन झाले पाहिजे तिथं, करंट आहे का नाही करंट आहे पाहिले. आता तात्याले वाटलं असं का जंगली डुकरं बा आंध्र येऊनच राहिले, असे कसे येऊ राहिले हा? कारण का बा आपण लावलेला बंद पडला आहे काय म्हणून त्यानं टेस्टरनं चेक केलं, पण ते झालं उलटच. ते तर डुकरारे करंट नाही लागला, तात्यालाच लागून गेला. हे कसे वसंतरावचले का वसंतरावले बरोबर घटलेलं आहे ते, त्याला सगळंच माहित आहे. ते एक एक डुकराले ओळखते कसा कोणता आहे तर, पण तात्याले नाही माहित ना. तात्याले का माहित, तात्यानं सोकारी थोडी केली आहे का एवढी. पहा बरं इकडे काही आठवण येते काय तर तुम्हाला? त्या पांटेलेवाल्याचं नाव काय आहे? ह्या पांटेलेवाल्याचं ना मला नाही माहित काय आहे तर, मी नाही ओळखत त्याले. अरे तात्या मला नाही ओळखत का तुम्ही? अरे असे कसे नाही ओळखत बाबा? उधारी आहे ना आपली 500 रुपये. आतापर्यंत पानं तंबाखू खाल्ले ना. अरे असे कसे ओळखत नाही तुम्ही? हे तर लय झाली तुमची. कोण मी कायले तंबाखू खातो आणि पानं खातो? मी तंबाखू पानं नाही खात. अरे सांग काय बाबा? अरे रोजच तंबाखू पान खाल्ले तुम्ही. 500 रुपये उधारी आहे तुमची. काही गोष्टी करू राहिले काय? ओळखत नाही, असं नाही तसं नाही. मला तर वाटतं का तुमच्या अंगावर पैसा आहे म्हणून हे नाटकं करू राहिले तुम्ही. अरे पैशाच्यानं नाही ना रे, तुला सांगितलं नाही काय का याददाश गेली म्हणून. आता याददाशच गेली तर काय ओळखते ते. अरे हा, पण उधारी नील केल्यावर याददाश झाले पाहिजे होती ना. उधारी आहे ना. अरे तर याददाश आल्यावर त्याला उधारी देऊन देन ना. किती काय आहे तर का मी देऊन देऊ सांग? बरं मले नाही ओळखत का तात्या तुम्ही? सांगा बरं माझं नाव काय आहे. तुमचं नाव मला नाही माहित काय आहे तर. बरं मले पा बरं तात्या, मी सांगा बरं कोण होतं. तुम्ही नाही माहित मला कोण होय तर. तुम्ही जरा डोक्यावर भार द्या आणि विचार करा. आमचं नाव सांगा कोण होतं आम्ही. अरे आम्हीच तर त्याला किती वेळचं घुमवू राहिलो. त्याला तेच तर नाव नाही माहित आमचं वालं. बस ते बसले. आम्ही तर सगळ्यात पहिले त्याला त्याच्या आवडीच्या जागेवर नेलं, तरी त्यानं ओळखलं नाही का हे आवडीची जागा होय म्हणून. त्याला काहीच माहित नाही. त्याला तर म्हणजे काय हे वासाय सैन्य उराला मले. कुठं नेलं तुम्ही त्याले? देशीच्या दुकानावर. आता तिथंच जाते ते रोज म्हणून नेलं बा त्याला. ते म्हणे मला इच्छा वासाय सैन्य उराला म्हणे. ओळखाची तर दूर राहिली. आता सांगा बरं. अरे हो राजे हो, हे तर रोजची जागा आहे त्याची पायनी देखणीतली. ते तर ओळखायला पाहिजे त्यानं. तात्या तुमचा फोन वाजू राहिला, फोन उचला. फोन काय असते आणि तो काऊन उचला लागते? अरे त्याला नाही माहित ना, तुम्हीच उचला ना. मागच तर बसल्या, टाका खिशात हात आणि उचला. कोणाचा फोन होतो? हॅलो, वसंतराव स्पीकिंग. अरे हा नंबर सेव्ह आहे ना तुमचा, वसंतराव म्हणून. अरे तुम्ही तर पाटील बोलू राहिले. काऊन तात्या कुठे गेले? तात्या मायासोबतच आहे. हा हाय कुठं तुम्ही? कधी येऊ राहिले कामावर? मी आता उद्याच येऊ राहिलो म्हणून तर आज फोन केला का मी उद्यापासून येऊ राहिलो. तर आज जरा म्हटलं सध्याचे 100 रुपये उधार टाका माझ्यावर फोन पे. हा मग काय तर पगारातून कापून घे जा. आता मला तर काही माहित नाही त्याचा वाला फोन पेचा पासवर्ड हे ते. हा आता तुम्हाला इथं आल्यावर सगळीच कंडिशन सांगतो मी तात्याची आहे तब्येत खराब. त्याला बोलता नाही येऊ राहिलं. असं कसं बोलता नाही येऊ राहिलं त्याले? काय झालं? फिट आली का त्याले? एक काम करा, फिट आली असेल ना तर तुम्ही जो बूट घालता ना त्याच्यातला सॉक्स काढा आणि त्याचा वास द्या त्याले. फिटवाल्याले सॉक्सचा वास दिला का बस होऊन जाते त्याचं काम. अरे काय बोलू राहिले तुम्ही कुकडले. फिट गीट काही नाही आली ना. फिट आली असती तर आम्ही आतापर्यंत तर वास दिला असता त्याले. तुम्ही पहिले येऊन जा वावरात, मग तुम्हाला सगळीच गोष्ट सांगतो मी. बरं ठीक आहे. पण म्हटलं हे 100चं सोयसाहेबाना एक काम करा, तुम्ही टाकून द्या तुमच्या मोबाईलातून. मग पगार पाणी आल्यावर तुम्हाला देऊन देतो. कायले पाहिजे 100 रुपये तुम्हाला? आता माहित आहे तुम्हाला कायले पाहिजे. काय दादा वेळा तुम्ही बी विचारता. टाकून द्या, पगार पाणी आल्यावर देऊन देतो तुम्हाला वापस. त्या माणसाला फोन करून त्याला म्हणा लागन आता तू घरी राह, वसंतराव आले बा सोकारीसाठी. एक काम करू पाटील, आपण उद्या तात्याले वावरं घुमवू. म्हणजे वावरात काही ना काही जिथं शॉट लागला, जिथं झाम्या बसला यायले हे दाखवून देऊ. म्हणजे काही ना काही तर त्याला याददाश येऊन जाईल. चला येतो नामदेवराव, दिलीप भाऊ येतो रे मोहन. फक्त एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे सगळ्याले, का हे गोष्ट दुसऱ्या कोणाला माहीत झाला नाही पाहिजे. तात्या आहे सरपंच पदावर, काही होऊ शकते. हे गोष्ट कोणालाच माहीत नाही झालं पाहिजे. आणि त्या सोन्यान चेत्याला माहीत नाही पडली पाहिजे. हा, ते 1 नंबरचे पोट्टे चबरे आहे. कुठे चबर करते ते. आणि तूही पाहिजे रे मोहन जरासा. पांटेल्यावर आला आणि कोणा जर विचारलं तात्या कुठं आहे काय आहे तर थोडीशी त्याला तब्येत खराब आहे म्हणून घरी आराम करू राहिले असंच सांगायचं. चला येतो आम्ही. तात्या सोबतच काऊन असं होते काय माहित. गणपती बसाच्या अगोदर तात्याची याददाश आली पाहिजे. नाहीतर मग कसं आहे सांगू का तुम्हाला? त्याचे पथक सांगितलं आहे त्याचे पैसे आपल्यालाच द्या लागन. मूर्तीचे पैसे आपल्यालाच द्या लागन. डीजे सांगितलं त्याचे पैसे आपल्यालाच द्या लागन. मंडप डेकोरेशन हे सगळं आहे त्याचे पैसे आपल्यालाच द्या लागन. तात्याला काही करून याददाश आणा गणपतीच्या पहिले. नाही तर जर गणपतीच्या नंतर आली तर झालं, मग आपण पुरे कंगाल होईन.
नाही नाही, त्याचा जुगाड पाणी काही ना काही लावाच लागत. तात्याची याददाश आलीच पाहिजे. बाकीचे जे सगळे कामं उरलेले आहे गावातले, ते कोण करा? शांतावहिनी, ते ज्या रोज जागेवर जाते तिथं नेलं, त्यानं ते जागा ओळखली नाही. मोहनच्या पांटेल्यावर नेलं, मोहनले ओळखलं नाही. दिलीप भाऊले ओळखलं नाही, नामदेवरावले ओळखलं नाही. आमच्या दोघाले तर ओळखूनच नाही राहिले, ते तर दूरचंच राहिलं. आता तुम्ही त्याले विचारा का मला ओळखता काय, आणि तुम्ही सगळं सांगा का तुम्ही त्याचे कोण होय काय होय. हां, त्याच्यानंतर नारायण काका तुम्ही विचारून घ्या. म्हणजे कसं आहे, याददास्त त्याचीवाली थोडीफार तरी जाग्यावर आली पाहिजे. पूर्णच गेलेली चालन नाही. 70% गेली म्हणते, म्हणजे 30% बाकी आहे. 30% त्याले फक्त हे समजून राहिलं का बोलणं चालणं आणि कोणाले काय म्हणते, बस बाकी काहीच नाही. बाकी ओळखून कोणालेच नाही राहिले ते. थांबा, मी प्रयत्न करून पाहतो. मला ओळखता का तुम्ही? मी शांता वहिनी, तुमची बायको. बायको? माई बायको कसे काय तुम्ही? अरे मी तुम्हाला ओळखतच नाही, तुम्ही कोण बाई होय काय होय. माई बायको कशी काय म्हणून राहिले तुम्ही? अरे माया तर अधिक लग्नच व्हायचं आहे. मी तर 21 वर्षाचाच आहे. अरे बापा, हे तर म्हणून राहिले का माझं लग्नच व्हायचं आहे, 21 वर्षाचाच आहे. अरे मी तुमची बायको आहे ना शांता. 3 लेकरं आहे ना आपल्याला, नातू पंताचे आहे तुम्ही, आणि तुम्ही म्हणून राहिले का तुमचं लग्न व्हायचंच आहे, तुम्ही 21 वर्षाचेच आहे. अरे असे कसे काय याददाश गेली तुमची? अरे माया लग्न व्हायचंच आहे. अरे मी लग्नच कुठं केलं, मी 21 वर्षाचाच आहे सध्या. एवढ्या कमी वयात लग्न करू काय? आणि मला लग्न करायचं असलं तर मी तुमच्यासोबत काहून करू? तुम्ही पाहिलं किती जाळ्या, आणि एवढ्या जाळ्या बाईशी लग्न करू का मी? माय बाई, याची तर अलगच याददाश गेली. हे तर मला नाही ओळखू राहिले. लग्न करीन मी आता 2-4 दिवसातनी. टाईम आहे मला लग्न करायला. ओ तात्या, इकडे पहा 2 मिनिटं. ओ तात्या. अरे तुमचं नाव तात्या आहे, तुम्हाला म्हणून राहिले, तुम्हाला आवाज देऊ राहिले. मांगा पहा तुम्ही, तुमचं नाव तात्या आहे. तात्या? माय नाव तात्या कोणा ठेवलं? माय नाव तात्या कसं काय? तात्या हे काय नाव होय? हे तुमचे बाबा होय, याईनं तुमचं नाव ठेवलं. मी तुमची बायको होय, शांता लेले. माय बाबा हे कायले होय? हे कायले होय माय बाबा? काही लव राहिले काय? अरे तुम्हीच कोण होय, मी तुम्हालाच ओळखत नाही, आणि तुम्ही इच्छा इथंच नातं जोडू राहिले काय? त्याला काहीच माहित नाही, त्याची याददाश गेली आहे. तो कसा काय ओळखन शांता तुले? अरे पण काय एवढ्या भार असते काय? आपल्या स्वतःच्या बायकोले नाही ओळखू राहिले, एवढं थोडी असते काही. मला तर वाटवायले नाटक करू राहिले फालतूचे. तात्या, इकडे पहा 2 मिनिटं. तुम्ही तिकडे पहा 2 मिनिटं. तुमचं नाव तात्या आहे. तात्या म्हटलं का तुम्ही इकडे तिकडे पाच जा. अरे हे बाई जे आहे हे तुमचीच बायको होय. तुम्हाला 3 लेकरं आहे, 2 पोरी आहे, 1 पोरगा आहे. पोराचं लग्न व्हायचं आहे, दोन्ही पोरीचं लग्न झाले. नातू पंताचे आहे तुम्ही, आणि तुम्ही 21 वर्षाचे आहे म्हणता, 2-3 दिवसात लग्न करता. आणता का झोडपे खाची आमच्यावर? मी तर लगीन करीन मी लग्न केल्याशिवाय राहीन नाही. मी ह्या 1-2 दिवसात लग्न करीन. पोरगी पाहून ठेवली आहे म्या. मॅट गेट झाले का तुम्ही? काही पोरगी पाहून ठेवली आहे म्हणून राहिले. नातू पंताचे आहे ना तुम्ही, कोण देन तुम्हाला पोरगी? तसे फालतूचे कामं नका करू, उपटचे कामं करू राहिले काय? झोडपे देन ना लोक. तुमच्या सोबत काय मले खाली पाले लावता काय? मले खाली पाले लावते का तो? मले पाली लावता का तुम्ही खाली? मले लावता वाटते तुम्ही पाहिले खाली. सगळ्याले तुम्ही खाली पाले लावता काय? हे सांगा पहिले मला इथं. काय बोलून नाही राहिली, काही नाही म्हणून राहिली, तर काय कुकडलेच आपलं. तुमचं लग्न झालंय, मी तुमची बायको होय शांता. ह्या घरात दुसरी कोणती बाई आली नाही पाहिजे. मापेक्षा बेकार बाई कोणी नाही, मग सांगून राहिली तुम्हाला. पण तुम्ही कोण बाई वय मी तुम्हाला ओळखत नाही, आणि मी ह्या 1-2 दिवसात लग्न करणार आहे. म्या पोरगी पाहून ठेवलेली आहे. माया मनात कोणी येऊ नका. तुमचा काहीच अधिकार आहे नाही माया मनात याचा, समजले? तुम्ही कोण होय काय होय माया मागा लागू नका, नाहीतर मी पोलीस ठाण्यात जाईन आणि तुमच्या नावाचा रिपोर्ट देईन का माया हे शारीरिक छळ करू राहिले म्हणून. शारीरिक छळ आम्ही करू राहिलो का तुम्ही करू राहिले आमचावाला? तसं तर आम्ही रिपोर्ट द्यायला पाहिजे तुमचावाला. तुम्ही असे कसे लग्न करता दुसरं पाय तुम्ही? हे आहे मग मी आहे एका झोडप्यात तिले ना उताना उघडं पाडलं मी इथं, तर मग नावाची शांता नाही. तुम्हाला चांगल्यानं वॉर्निंग देऊ राहिली. तुम्ही जर असं काही केलं तर तो झोडपा तुम्हाला बसू शकते. आणि पार यादा शांत तुमची मी जागेवर एका झोडप्यात. मले तुम्ही माराच्या धोसा देऊ राहिले? मले तुम्ही माराच्या धोसा देऊ राहिले? तुम्ही एवढी तुमची डेरी? तुम्ही होय कोण काय कोण? तुमचा अधिकार काय मायावर? मी तुम्हाला 10 वेळा थेस सांगू राहिली. मी तुमची बायको होय शांता त्या लेले. हे तुमचे बाबा होय नारायण लेले. एवढं लक्षात ठेवा, तुमचं नाव तात्या लेले आहे. तुम्हाला 3 लेकरं आहे. तुम्ही पोलीस ठाण्यात जासान तर आमच्यापेक्षा बेकार कोणी नाही. हो हे बाई पा मावर डेरिंग टाकू राहिली. हे मले माराची धवसा देऊ राहिली. कोण होई बाई?
तुम्ही चांगले दिसता म्हणून मी तुमच्यासोबत गाडीवर घुमलो, पण हे बाई मला चांगली वाटत नाही. आता कशी चांगली वाटत तुम्हाला? यायचं जरा डोक्या भानावर ना. हे लग्न करतो म्हणून राहिले 1-2 दिवसात, नाही तर मग मनसान काय झालं? मी आडवं तिडवं काही पाहिजे नाही. तात्या ते तुमचीच बायको होय, ते तुमची बायको होय, हे तुमचे बाबा होय, आम्ही तुमचे मित्र होय. मी देवानंद, हे पाटील. तुम्ही माझे मित्र होय, पण हे बाई कोण होय जे मा मागं लावून दिली तुम्ही? तुम्हाला समजून नाही राहिलं काय? मला तुमच्यावर विश्वास आहे, पण मला ह्या बाईवर विश्वास नाही. हे बाई कोण होय, काय होय, हे जबरदस्ती माझी बायको बनण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या लग्न झालं नाही, मी 21 वर्षाचाच आहे. मी ह्या 2-3 दिवसात लग्न करणार आहे. आणि तुम्ही माझ्यासोबत पोरी पाले चल जा. हा, त्या पाटीले आपलाही कांड करायच्या मागं लागले आहे काय? हा, यायच्यासोबत जर आपण राहू आणि म्हणू काय यायच्यासाठी एखादी लग्नाची पोरगी पहा, तर आपल्याला सोबत झोडपे खा लागन आणि पोलीस ठाण्यात जा लागन. तात्या तुम्ही 21 वर्षाचे नाही आहे, तुम्ही 75 वर्षाचे आहे. तुम्ही 21 वर्षाचे नाही. तुम्ही असन 75 वर्षाचे, मी 21 वर्षाचा आहे. 21 वर्षाचा. उद्या आपल्याला, तुम्ही माझे मित्र होय ना, उद्या आपल्याला पोरी पाले जाणं आहे. आणि मी जे पसंत करन तिच्यासोबत माझे लग्न करून द्या. बरं ठीक आहे, उद्या चाललं जाऊ आपण. पण तुम्ही आता जेवण करा आणि झोपून राहा. जा जेवण करा आणि झोपून राहा, समजले? पण ह्या बाईच्या हातचं मी काही खात नाही. बरं बाईच्या हातचा नका खाऊ. हे जे म्हातारा माणूस दिसू राहिलं ना तुम्हाला, त्याच्या हातचा का. जा शांता वहिनी, जेवायला देऊन द्या आणि झोपू द्या यायले. मग पाहू उद्या सकाळी. कसं आहे आपल्याला समजून घ्या लागन. मानसिक त्याचं संतुलन पुरं बिघडलेलं आहे. हां, आपल्याला समजून नाही घ्या लागन तर कोण समजल? चला जेवायला देतो तुम्हाला. मी ह्या बाईच्या हातचं खात नाही. ह्या बाईले मी ओळखत नाही. चल मी देतो जेवाले. चल जेवायला चल. जे गोडबोले डॉक्टरनं औषध दिलं आहे हां, ते बरोबर तुम्ही देऊन द्या त्याला जेवण झाल्यावर. त्यानं थोडं जाग्यावर या. पण हे लग्न करतो म्हणते, आता उद्या पोरी पाले चला म्हणते, याचं काय? हे तर घरावर घोटे आणा नशानं. ते पाहतो उद्या. तुम्ही लोण नका घेऊ. तुम्ही पहिले आता शांत राहा, जेवण गिवण करू द्या, औषध द्या, झोपून द्या त्याला. येतो आम्ही. हां, पण तात्यासोबत लय वाईट झालं. हे तात्याची याददाश्त नव्हती झाली पाहिजे. दुसरं काही झालं असतं चाललं असतं. हाव ना राजू, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे तात्यासोबत. माझ्या 500 रुपयाचं गिराईक होतं ते. 500 रुपयाचे आकडे लावे. कोणीच नाही लावे 500 रुपयाचे आकडे तात्याशिवाय. नाही तर काय तर त्याच्याच्यानं आपण सगळेजण एवढे मालामाल झालो पैशानं. आता त्याच्या याच्यातनी असं यायला पाहिजे होतं काय? चलता काय जरा जाऊन येऊ तात्याच्या इथं. हा, जरा त्याला आठवून द्यायचा प्रयत्न करू का आपण त्याचे मित्र होय. चला, मी तेच म्हणून राहिलो होतो तुम्हाला. बरं तुम्ही जा दोघं जण. माझ्या काही जमत नाही, मला आकडे लिहिणं आहे. मग आकडे लिहिणं झाल्यावर मी एकटा चाललं जाईल. येतो मग आम्ही. हा, काय टाकू? एक का 50 रुपयाचा? अरे मला नाही ओळखत का तुम्ही? रोज माहित तुम्ही तंबाखू चुन्याची पुडी घ्यायला येत जाय, पानं खायला येत जाय ना. मला नाही ओळखत म्हणून राहिले तुम्ही. अरे अशी कशी याददाश्त गेली तुमची वाली? मला तर हेच नाही समजू राहिलं. पाहिजे बा, उधारीच्या पैशाचं लक्ष दे जा. 500 रुपये आहे, नाही तर बस झालं. पहिलेच म्हटलं इथं 2-2, 3-3 रुपयावर धंदा आहे. मी तंबाखू, चुना, पानं हे सगळं खात नाही. मला आवडत नाही ते. हे काय होय नवीन नवीन? आणि तू कोण होय? बरं जाऊ द्या, मोहनले नाही ओळखत, मला तर ओळखता ना. पण तू कोण होय? तुले नाही ओळखत मी. अरे मी मन्या डॉन. अरे तुम्हीच तर नाव ठेवलं मला मन्या डॉन, आणि तुम्हीच नाही ओळखत काय? मन्या डॉन? कोणता मन्या डॉन होय? मी नाही ओळखत तुले. मी तुले नाही ओळखत. मी तुले नाही ओळखत. वर तू बाई कोण होय सांग? हे बाई मागच लागली. हे म्हणते का तुमची बायको होय, तुमची बायको होय. अरे मी ह्या बुलडोजर सोबत काहून लग्न करू? हे बुलडोजर सारखी दिसते. हिचं नाव बुलडोजर पाहिजे. हिचं नाव शांता कोण ठेवलं? नाही बाई, मला हा माणूस बुलडोजर म्हणून राहिला. अरे ते बुलडोजर असो का काही असो, हेच तुमची बायको होय. अरे ओ पगले, तू काय म्हणून राहिला? त्या बुलडोजर सारखी आहेस बाई, तरी ते तुमची बायको आहे. तुम्ही मला बुलडोजर म्हणून घेऊन राहिला काय? अरे मी कुठं म्हणू राहिलो, तात्याच तर म्हणू राहिले. तर आता त्याला समजावून सांगायसाठी हाव बा हावले हाव लावू राहिलो मी. माझं लग्न झालं नाही आहे. मी 21 वर्षाचाच आहे. मी आता उद्या परवा लग्न करणार आहे. आणि मी माझ्या त्या 2 मित्रासोबत पोरी पाले चाललो उद्या. ओ तात्या, अरे असं काही करू नका ना. हे तुमचीच बायको आहे. शांता नाव आहे या बाईचं. शांता? अरे शांता नाव कोण ठेवलं या बाईचं? शांती तर काहीच नाही त्या बाईच्या ह्याच्यात. हा, मले नाही ओळखत म्हणून राहील तुम्ही. लय झाली नाही अशानं. कसं होईन तुमचं? नमस्कार हो तात्या. नमस्कार हो तात्या. बरं मी चाललो पांटेल्यावर, मला टाइम उरायला. मी येतो धंदा करून. मी जातो. पाहून घ्या बाबा आता काय आहे तर. ते काही मला ओळखून नाही राहिले. मला ओळखलं का तुम्ही? काल भेटलो होतो आपण पांटेल्यावर.
तुम्ही मला ओळखलं काय? काल आपण भेटलो होतो पांटेल्यावर. हट ते आता मी जे बोलू राहिलो तेच रिपीट करू राहील ते. अरे मी नामदेवराव होय, तुम्ही तात्या होय. हो ना, मी नामदेवराव होय, तुम्ही तात्या होय. अरे यार हे मोठे का वान राहिले. अरे माझं नाव नामदेवराव आहे, तुमचं नाव तात्या आहे. हो ना, तर माझं नाव नामदेवराव आहे, तुमचं नाव तात्या आहे. बरं ते जाऊ द्या. मी का म्हणून राहिलो, ओळखता का ते पा म्हणा. बरं यायले ओळखता का तुम्ही? हे दिलीप भाऊ आहे. कोण दिलीप भाऊ? मी कोणत्याच दिलीप भाऊले ओळखत नाही. पण आज मी पोरी पाले चाललो आणि उद्या माझ्या लग्न आहे. तुम्ही दोघं जण माझ्या लग्नाला ये जा, पण ह्या बाईले बिलकुल नका आणजा. हे बाई काही सरकी सुधी आहे नाही. आणि हे म्हणू राहिली माई बायको होय. हे माझ्या लग्न तोडाच्या मागं लागली आहे. हे माई बायको होय नाही. हे माई बायको असूच शकत नाही. एवढी जाडी माई बायको आहेच नाही. आता मी जे करीन ते 21 वर्षाची पोरगी सोबत लग्न. तर तुम्ही दोघं जण उद्या लग्नाला ये जा. लग्न लग्न करू राहील तुम्ही? काय हसू राहिले नामदेव बापूजी तुम्ही आणि दिलीप बापूजी तुम्ही बी? हा, ते डबल लग्न करायची पाहू राहिले आणि तुम्ही हसू राहिले. अरे तुमचं लग्न झालंय ना, डबल लग्न करता का तुम्ही? हेच तर होय तुमची बायको. तुम्हाला येणं असन तर ये जा लग्नाला उद्या. मी आमंत्रण तुम्हाला आता दिलं आहे. माझे 2 मित्र आले का मी चाललो पोरी पाहिले. हे चांगले जाणते वाटते बा घरावर गोटे. शांताबाई आता पाहून घ्या, सांभाळून घ्या बा तुम्ही. अरे माय तर डोकं काम नाही करू राहिलं. काय करून काही नाही समजूनच नाही राहिलं मला. हे म्हणते मी 21 वर्षाचाच आहे, माझं लग्नच व्हायचं आहे आणि मी लग्नच करतो म्हणते 1-2 दिवसात. मला तर परेशानी झाली आता काय करून काय नाही. तर आता बोलाव का आता पोरीले आणि पोराले आणि जवळ आले काढू का आता यायच्या अंगावरचा भूत. त्याची याददाश गेली आहे ना. कोणता भूत काढता तुम्ही? काय बापा, 1 दिवस गेले फक्त सोकारी करायला त्या वावरात आणि पुरा धिंगाणा करून टाकला आणि आपल्याला पुरी परेशानी लावून दिली. कामं सोडा आणि याच्याच मागा लागला. हा कोण होय, तो कोण होय, हा कोण होय, तो कोण होय. आणि त्याच्या आता डोक्यात नवीनच भूत घुसला का मी 21 वर्षाचा आहे आणि मला लग्न करायचं आहे. सांगा मला काहीच्या काही बोलू राहिले ते. बुलडोजर हाय नसं हाय तसं हाय. बुलडोजर का होता त्या? बुलडोजर कसे काय म्हणून राहिले? अरे बायको होय ना तुमची ते. माझं लग्न व्हायचं आहे. मी आज पोरी पाले चाललो, उद्या लग्न करणार आहे. तुमच्या दोघायला मी आमंत्रण दिलं, तुम्हाला उद्या लग्नाला येणं आहे. पण ह्या बाईले नाही आणणं आहे. हे बाई माझं लग्न तोडून टाकन. हे कोण कोणाची बायको होय मला माहीत नाही. हे माई बायको होय, माई बायको होय करू राहिली. इथं माझ्या लग्न तोडायला येईन हे बाई. हां, तर तुम्ही एक काम करा दोघं मिळून. ह्या बाईले तुम्ही घरातल्या घरातच बांधून ठेवा. हे बाई तिथं आली पाहिजे नाही. हे कोणाची तरी दुसऱ्याचीच बायको होय. हे म्हणून राहिली का माई बायको होय. काय मॅड झाले का तुम्ही? तुमचीच बायको आहे ना मी दुसऱ्याची कोणाची बायको नाही होय. फालतूच्या फालतू कुकडे नका बोलू. हे आले हे माझे मित्र होय. हे होय माझे मित्र. तुम्हाला वळकून राहिले का तात्या? मग चांगली गोष्ट आहे ना. अरे ते मले वळकून नाही राहिले. ते मले काल बुलेटनं घुमवलं ना म्या त्याले, तर ते मले मित्र मानू राहिले. निघाला काय भूत यायच्या डोक्यातला? हां, लग्न करायचा. अरे कायचा ते तर आता म्हणू राहिले का आताच पोरी पाले नेतो आणि तुम्ही दोघं माझे मित्र होय म्हणते आणि मला म्हणते लग्नाला येऊ नको म्हणते. तू लग्न तोडशील म्हणते. तू माई बायको नाही म्हणते, दुसऱ्याची बायको होय म्हणते. चला पोरी पाले चला ना. तुम्हीच तर म्हणे आता काल का पोरी पाले चालतो. चला मला लग्न करायचं आहे. आज पोरी पाले जाऊ, उद्या लग्न. हे पहा असेच करू राहिले हे. माया तर विचार करू राहिला का जवळ आले पोरीले पोराले बोलावूनच घ्या. जाऊ आपण, पण थांबून जा 5-10 मिनिटं. हां, कसं आहे दोघा तिघात पोरगी नसते दाखवत कोणी बी. 5-6 जण जा लागते तेव्हा पोरगी दाखवते कोणी बी. मग कधी चालता? मग लय उशीर होऊन जाईल ना. मग अंधार पडत, मग नसते जमत ना. मग नाही दाखवत ना पोरी. हां, पाहत आणतो तात्याची तब्येत जाग्यावर. अरे नमस्कार वसंतराव. कुठं गेलते 2-4 दिवस? 2-4 दिवस? 2 दिवस गेलतो बा. कोणती देऊ? भिंगरी देऊ काय? नाही, भिंगरी नका देऊ, आपली वालीच द्या. ते भिंगरी द्यायची होय तात्याले न बस. तात्या घर घुमाचे जो शक्तिमान सारखे. साधी वालीच द्या बा आपली. याचे राहू द्या. हां, पगार झाल्यावर मी देऊन देतो तुम्हाला पैसे. पैसे लय झाले, आता देऊन दे जा बा पैसे. कसं आहे मला घडी म्हणणं चांगलं नाही वाटत. मनाचं कामच नाही पडू देत ना मी. तुम्हाला माहित आहे आपलं का. जरा कसं आहे मालकाची झाली तब्येत खराब तात्याची, त्याच्यानं तात्याची तब्येत चांगली झाली, पगार झाला का तुम्हाला हे बा इकडल्या हाती पैसे घे, इकडल्या हाती पैसे तुम्हाला देऊन देईन. तुम्ही पैशाचं टेन्शन नका घेऊ. रोजचं गिराईक आहे ना. आता पाहतो कशी तब्येत चांगली नाही होत तर तात्याची. यायला समजूनच नाही राहिलं ना का तात्याला कोणतं औषध पाहिजे. तर ह्या औषधनं तर चांगल्याची तब्येत चांगली होते. एक ढोस अंदर गेला का तात्या बिलकुल तंदुरुस्त. खेत्या चल ये बरं इकडे. हा कचरा टाक गाडीत नी. मी आंघोळ धुतली आता. अरे लवकर इकडे बाहेर ये. काय राहते हो बाबा तुमचं वालं बी. हं, जरासा आराम केला घरी का बस हे कर ते कर, हे कर ते कर. आता इच्छा इथं काय होत होता? आंघोळ धुतली म्हणून काय झालं? कचरा उचलून टाकून द्यायला लागत होता गाडीत. जास्ती शहाणपणा काही करू नको.
चुपचाप ते आता कचऱ्याची गाडी आली आहे त्याच्यात कचरा टाकून देतो पुराच्या पुरा. अरे आण रे बा शाहरुख आहे काका, लवकर आण जरासा. काय टाइमपास करतो तू बी मस्त. 2-2 4-4 दिवस गाड्या आणत नाही. इथं कचरा माल फुल भरला त्याच्यातनी. आता हातोहात जरासं तुमची गाडी पुसपात झाली का माय गाडीला जरासं पुसून टाक जा. नौकर बसलो आहे का त्याला? त्या गाडीला तू पुसत बस, मला नको सांगू. मी माझ्या गाडीला पुसतो फक्त बस. असंच काय मग झालं काय? एवढंच होतं काय? तर हातोहात बा तुमचे हात भरले आहे म्हणून म्हणून राहिलो का तुमची गाडी पुसणं झाल्यावर 2-3 फडके आपल्या गाडीवर मारून द्यायचा. आणि तुम्हाला वाटतच असं जरासं तर बकेट भर पाणी मारून द्यायचा. काय फरक पडू राहिला तेवढ्यानं? काय उरायलं? आता तुमचे हात भरले आहे म्हणून म्हटलं मी, नाही तर मी म्हटलं नसतं तुम्हाला. चल जास्त शायना नको बनू, आपलं काम कर, समजला? त्याली गाडी तू पुस, माझी गाडी मी पुसू राहिलो. आता भरले आहे म्हणून माझी गाडी पुसून टाका, बकेटक भर पाणी मारून टाका. तुम्हाला वाटत असेल तर मला काही नाही वाटत त्या गाडीविषयी. बस मला माझ्या गाडीविषयी वाटते, मी माझी गाडी पुसतो आणि धुतो. तुले वाटत असेल तर त्याली गाडी धुई, नाही तर नको धु. मला काही घेणं देणं नाही. असं असते का मग बाबा? बस झालं काय मग? हो झालं. हे काय वय शाहरुख आहे काका, तुमचं तर काही समजून नाही राहिलं. मस्त आरामानं येता 2 दिवस 3 दिवस आड, इकडे कचरा पुरा भरू राहिला. त्याच्यातला कचरा कट्ट्यात टाका लागू राहिला अर्धा. कमाल आहे बा तुमची. अरे रोज येत जा, नाही तर मी कंप्लेंट करेन रे बा तात्यापाशी तुमची. तर करणं कंप्लेंट, तुले कोणा नाही म्हटलं? अरे तात्यानं सांगितलं आहे का 1 दिवस आड जायचं म्हणून? समजलं ना? तुला वाटत असेल तर तू तात्यापाशी जाईन कंप्लीट करून टाक. जाच लागन. कचरा काय होय? त्या कचरा पेटीत तर भरूनच राहिला, कट्टाय भरून राहिला. एखादी बकेट आणतो म्हटलं ते प्लास्टिकची, तर ते भरून राहिली. एवढा कचरा? आता एवढा कचरा मला काय सांगू राहिला? त्या घरच्या आईला विचारणं कुठून आणू राहिले तर एवढा कचरा कसा निघू राहिला त्या घरात 2 दिवसाच्या 2 दिवसा? 2 दिवसाच्या 2 दिवसा नाही, रोजचा निघते एवढा रोजचा. म्हणून रोज आणा तुम्ही इथं गाडी. हे जमन नाही फालतूचे नाटकं. चुपचाप टाक कचरा आणि मला जाऊ दे. माझ्या डोकं नको खराब करू इथं. घ्या हो बाबा टाका. टाक रे टाक, मी आंघोळ धुतली आता. फालतू नाटकं नको करू, टाक चुपचाप. चला ना लवकर, उशीर होऊ राहिला ना. चला ना, असे काऊन करू राहिले तुम्ही? 2-3 मिनिटं थांबा. मोठे माणसं याचे आहे, मोठे माणसं पाहिजे असते. असे गेल्याबरोबर थोडी पोरगी दाखवते कोणी. मोठे माणसं सोबत न्याय लागते, त्याच्यानंतर कोणी पोरगी दाखवून तुम्हाला. आणि आता त्याच्यात तुम्ही 21 वर्षाचे म्हणता आहे ना? 21 वर्षाचेच आहे ना? हा 21 वर्षाचाच आहे ना मी. आता 21 वर्षाचे आहे तर तुम्हाला कमीत कमी 19-20चे मॉडेल दाखवा लागेल ना. म्हणजे 19-20 वर्षाच्या पोरी दाखवा लागेल ना, त्याच पसंत येईल ना तुम्हाला. हा बरोबर बोलू राहिले तुम्ही माझे खरे मित्र होय. म्हणून म्हणू राहिलो का कसे आहे, जराशे 2-3 मोठे माणसं येऊ द्या, मग आपण निघून जाऊ पोरी पाहिले. नमस्कार तात्या. अरे आले का तुम्ही वसंतरा? बरं केलं आले तर. तात्या काहून काही बोलून नाही राहिले? हे घ्या, जरा नारळ पाणी पिऊन घ्या, तुमची तब्येत चांगली होऊन जाईल. तुमच्या आवडीचं नारळ पाणी आणलं बरं. माझ्या तब्येतीला काय झालं? माझी तब्येत तर चांगलीच आहे. आणि हे काय आणलं तुम्ही? आणि तुम्ही होय कोण पहिले मला हे सांगा. फालतू चेंगळ कायले करू राहिले? तुम्हीच ठेवलेला सोकारी माणूस होय तुमच्या वावरात. अरे वसंतराव होय ना मी. का आता काय डोळे गेले का तुमचे? डोळ्याचा चष्मा लावा पहिले तुम्ही. हे तर वसंतरावले नाही ओळखू राहिले. तुम्ही कोण होय? मी नाही ओळखत तुम्हाला. बरं नका ओळखू, हे तुमच्यासाठी आणलं मी. हे थोडंसं शरबत पिऊन घ्या. याचा वाचताला खराब येऊ राहिला. आपण रात्री ज्या दुकानापाशी गेलो होतो ना, तसाच वाशी येऊ राहिला. कोणत्या दुकानापाशी गेले होते तुम्ही आणि कसा वाशी उराला तुम्हाला? का हो काय होय पाटील हे? यायला तर वाशी उरायला म्हणते. थू. अरे काय होय आणलं तुम्ही? मला बिलकुल पसंत नाही, आवडत नाही मला हे. कायचं पाणी आणलं तुम्ही हे? बापा, अरे तुमच्या आवडीचं पाणी आहे ते नारळ पाणी. राजे हो, नारळ पाणी मी नाही पेलो, पण मी तुमच्यासाठी आणलं आणि तुम्ही थुकू राहिले. का हो पाटील, काय होय हे? या इकडे, तुम्हाला सगळं समजावून सांगतो. या जरा बाहेर या. हे काय आणलं तुम्ही? मला मारायचा प्रयत्न करू राहिले का तुम्ही? याच्यात काय टाकून आणलं तुम्ही? पाहू द्या बरं मायापाशी काय टाकून आणलं तर. याची चव तर जरा वडकीची वाट राहिली. दिलीप भाऊ, वसंतरावनं म्हटलं याच्यातनी दारू टाकून आणली. घ्या चुपचाप पिऊन. आता शांताबाई मागच आहे, ऐकू गेलं तर येण वांद्यात काम. पिऊन घ्या चुपचाप. गोष्ट अशी झाली आहे वसंतराव, तुम्ही जेव्हा गावाला गेले होते तेव्हा तात्यानं स्वतः सोकारी केली. त्या सोकारीतनी रानडुकरं आले वाटते वावरात. तर हे गेले चेक करायले का बा करंट लावून रानडुकरं अंदर येऊन कसे राहिले. तिथं आम्हाला टेस्टर पडलेलं दिसलं होतं. यायले बसला करंटचा झटका, ते पडले होते. आणि जे आपले रामाभाऊ आहे ते सकाळी गेले तर त्याला दिसले, तर त्यानं आम्हाला फोन केला.
दवाखान्यात वगैरे सगळं नेलं आहे, पण डॉक्टर गोडबोले म्हणून राहिले काही यायची याददाश्त गेली आहे. त्याच्यानं त्याला काही आठवण येऊन नाही राहिलं कोण होय काय होय. अच्छा, म्हणूनच मी नारळ पाणीतनी दारू टाकून आणली. मी स्वतः नाही पेलो, पण मी त्याच्यासाठी क्वार्टर आणली. काय आहे ना, त्याची तब्येत चांगली होते बा. मागं आहे ना झालती, ह्याच नारळ पाणीनं त्याची तब्येत चांगली झाली होती. क्वार्टर टाकून आणली होती मी त्याच्यात. तर आता म्हणून राहिले ते का हे काय आणलं, थुकू राहिले ना ते. अरे तुम्ही ते म्हणता, डॉक्टर काय म्हणे काय यायले जे हे रोज जाते त्या जागेवर न्या म्हणे. यायले काही ना काही याददाश्त येणार म्हणे यायची. 70% याददाश्त गेली आहे, 30%च माहीत आहे त्याईले. तर त्याईले नेलं काल दारूच्या दुकानावर. दारूच्या दुकानावर नेल्यावर ते म्हणे का मला ह्या वास सहीन नाही उरायला. आम्ही विचारातच पडलो, असं कसं झालं म्हटलं. तर काय विचारता आता तुम्ही, पूर्ण आकातच झालेला आहे. आणि आता म्हणून राहिले का मी 21 वर्षाचा आहे आणि मले लग्न करायचं आहे या 2 दिवसात. तुम्ही आता पोरी पाले चला. अरे बाबा, 2-3 दिवस काय सुट्टी मागून गेलो तर यायनं तर घोरच करून टाकला, पुरा आकातच करून टाकला यायनं. हा, तिथं गेलेच कायले टेस्टर घेऊन चेक करायला करंट आहे का नाही आहे. अरे त्याला करंट आहे ना भाऊ, पण ते रानडुकरं होय ना ते ऐकते काय. हां, ते तर उड्या मारून येते अंदर. सांगा आता काय करावं. तर ह्या माणसानं जास्तीचे कामं करायला तिथं टेस्टर घेऊन झाले नव्हतं पाहिजे. बस माझं हे म्हणणं आहे. जाऊ दे ना, आता गेले बी, शाट लागला बी, त्याची याददाश्तही गेली. तर असं सगळं घडून आलं ते, म्हणून ते मला काही ओळखून नाही राहिले. बरं, तर एक काम करा, तुम्ही आणा त्याईले वावरात घुमवू. हां, पाहू आता काय होते काय नाही. पण मले भेव ह्या गोष्टीचं पडलेलं आहे वसंतराव. आपण जे धन काढलं हां, ते यायनं सांगून ना द्यावं इथं, कारण यायची गेली आहे याददाश्त. आणि त्याच्या जर लक्षात आलं का इथं तर आपण धन काढलं आहे आणि असं झालं आहे, तर मग किती वांद्यात काम येऊन सांगा तुम्ही. आणि हे गोष्ट कुठेही बोंबलू शकते हे. नाही पाटील, असं काहीच झालं नाही पाहिजे. हे जर झालं तर लय मोठं बेकार काम होऊन जाईल. हां, कारण ह्याच्या भरोशावर आम्ही वावर धुरं सगळं घेतलं आहे. आणि हे जर असं झालं आणि हे पोलिसापर्यंत गोष्ट गेली, पोलिसापर्यंत तर जाऊ द्या. सगळ्यात पहिले भेव आहे आपल्याला वामन भिंगोट्याचं. वामन भिंगोट्याले काय त्याला तर माहीत पडलीच नाही पाहिजे. पोलिसाची तर दूर राहिली, पण आपल्या गावातही कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे. हे तर जाऊ द्या, शांताबाईलेही माहीत नाही पडलं पाहिजे. शांताबाईले जर माहीत पडलं, बाया माहीत आहे तुम्हाला कशा चबऱ्या राहते. याची मीटिंग होते, हे मीटिंगमध्ये सगळं पोटातलं काढून टाकते. हे जर अशी घटना झाली तर आपण लय मोठं फसू. एवढं लक्षात ठेव जा. आपण सगळे जैलात जाऊ, कारण शिंदे साहेब तुम्हाला माहीत आहे पैशाचे लालची माणसं. तिथंच तर समजून नाही राहिलं कसं करावं काय करावं. तर म्हणून आम्ही दोघं तिथंच यायच्या सोबत राहू राहिलो. तात्यासोबत मी नाही तर देवानंद भाऊ, आम्ही दोघं राहूनच राहिलो. कोणी ना कोणी हे पा रातभर फक्त झोपते तेव्हा मोकळं सोडतो त्याईले. पण आम्हाला भेवच वाटू राहिलं. भेव वाटणार नाही तर काय, एक काम करा, घरात असले का तात्याच्या बाबाला सांगून द्या नारायणरावले का तुम्ही त्याच्या आजूबाजूलेच राहा. आणि असा काही शब्द आणला तर त्याला भुलन पाडून द्या ह्या गोष्टीची. नाही तर आपलं सगळ्याचं लाईनीतच कांड होऊन जाईल. मग माणसानं काय झालं, आपण ह्या गोष्टीच्या आता दूर गेलेलो आहे. ही गोष्ट निघाली नाही पाहिजे आता हे धनाची. बस याचा रपातपा निकाल लावून टाका आता. ऐन चांगल्या टायमावरच रे बाबा याची याददाश्त गेली. काय आयलेच फालतू डोकं खराब करायचे कामं. तिथं टेस्टर घेऊन चालले चेक करायले. हां, ते तर बरं झालं, किती मोठी किस्मत त्याची चांगली का ते वाचले. नाही तर झालं असतं काम त्याचं. झालं डायरेक्ट तेरवीचाच कार्यक्रम ठेवा लागला असता त्याचा. तरी तुम्ही प्रयत्न करून पहा का तुम्हाला ओळखते काय तर ते. तुम्ही त्याला बरोबर सांगा. चला आंध्र चला. मले नाही ओळखत म्हणता तुम्ही, हे तर लय मोठी गोष्ट झाली. अरे मले वसंतरावले. कोण वसंतराव? मी कोणत्या वसंतरावले नाही ओळखत. हे दोघं माझे मित्र होय. हे दोघा मित्राईलेच ओळख तुम्ही. बरं, त्या तुमच्या मित्राचं नाव सांगा बरं काय आहे तर मग. त्याचं नाव पाटील आहे, त्याचं नाव देवानंद भाऊ आहे. आणि बरोबर आहे, बरोबर चालले तुम्ही. अहो पाटील, पण मला आज 500 रुपये खर्चाले पाहिजे होते. मला ते 500 रुपये किराणा भराले पाहिजे. आता यायची याददाश्त गेली तर मी मागू कोणाले? शांता वहिनीले मागून घ्या, त्याच्या हाती व्यवहार आहे ना. अहो वहिनी, 500 रुपये दे जा मला किराणा भराले. हां, आता यायले तर काही मागू नाही शकत मी. बरं देतो मी, पण यायले पहिले यायच्या डोक्यातला भूत काढा. हे म्हणते का तुम्ही आता पोरी पाले चला माझ्यासोबत. यायले वावरात घेऊन यायचा सगळा भूत काढतो मी.
बरं तुम्हाला सांगा पहिले तात्या का तुम्हाला पोरगी कशी पाहिजे? तुम्हाला काम करणारी पोरगी पाहिजे ना? वावरा गिवरात काम करणारी, पाले चांगली. आणि तुम्हाला किती वर्षाची पाहिजे? 19-20 वर्षाची. बरोबर आहे ना? बरोबर बरोबर, मला वावरात करणारी पोरगी पाहिजे. तर चला मग तुम्हाला वावरात करणारी पोरगी दाखवतो. चला माझ्यासोबत. तुम्ही दोघे लग्नाला ये जा, पण नक्की या बाईले नका आणजा. तर आता उद्या परवा जागेवर आले नाही मी सारखं पोरीले बोलावतो आणि जवायले बोलावतो आणि मग काढतो यायचा भूत. कसा भूत घुसला यायच्या अंगात तर. अरे भूत नाही घुसला, त्याची याददाश्त चालली गेली. आता ते तसंच करणार आहे जोपर्यंत याददाश्त येणार नाही. आता खरंच याददाश्त गेली का नाटकं करू राहिले? मला तर वाटू राहिले हे नाटकं करू राहिले. हा यायले पाहिजे मायापासून सुटका, म्हणून राहिले ते का दुसरं लग्न करतो. अरे सुटका गिटका काहीच नाही पाहिजे. ते कसं आहे, ते डोक्यावर फरक पडला थोडासा का ते तसंच असते. काय असंच असते आणि तसंच असते करू राहिले तुम्ही त्याच्या सोबत आहे. तात्याचे येळे काय झाले का बंद? काय माहित बा, माहित आहे आता काही भेटगुटच नाही तेव्हापासून. काहून काय झालं होतं तात्याले? अरे काय विचारता तुम्ही मदन आप्पा, मस्त येळे काय करू राहिले होते ते. हा तू कोण होय, मी कोण होय, मला नाही माहीत, मी नाही ओळखत. ते तर जाऊच द्या, स्वतःच्या बायकोले म्हणजे शांता आजीले नाही ओळखू राहिले होते ते. त्याच्या बाबाले नाही ओळखू राहिले होते ते. म्हणजे काय समजा, म्हणजे ते आपली मजा घेऊ राहिले. आपण इथं सिरियस का ह्या माणसाला काही झालं नाही पाहिजे बा. म्हणजे काय झालं त्याले? म्हणजे तुम्हाला माहीतच नाही का काय झालं तर तात्याले? हा पाहिजा. हा मी काय म्हणतो, तुम्ही जा पहिले, इथून जा, इथून लवकर जा इथून लवकर. अरे काय कोणाच्या घरी थोडी उभा आहे आम्ही. अरे तर काय झालं ते तर सांगा. ते तर सांगितलंच नाही तुम्ही. अरे काही नाही, त्याला आला सर्दी ताप, त्याच्याच्यानं हे थोडेसे भांबायल्यासारखे करू राहिले. तर ते मजा घेऊ राहिले होते, तुम्ही कोण होय, मी कोण होय, अशा टाईप गोष्ट घालते. खोटा कायले बोलू राहिला मोहन दा तू? जे आहे ते खरं खरं सांग ना त्याले, काय झालं काय नाही तर. काय झालं पण तुम्ही सांगून द्या, काय झालं? त्याले बसला वावरात झाम्या. ते गेले ते अर्थिंग चेक करायले, टेस्टर घेऊन. त्याला झाम्या बसला, त्याची तब्येत खराब झाली. तर ते मग जागे झाले. ते म्हणून राहिले तू कोण होय, मी कोण होय, असे करू राहिले होते ते, म्हणून होय. अच्छा, झाले असं ना मग चांगले. नाटक करते तात्या. तात्या मजाकी स्वभाव आहे त्याचा. नमस्कार हो तात्या साहेब. नमस्कार देवानंद भाऊ. नमस्कार पाटील. आता हा कोण होय? अरे मजाकीची सवय काही गेलीच नाही वाटते तुमची. काय राजे हो, हा कोण होय तो कोण होय करू राहिले. बस झाली असं ना मजाक आता. माहीत आहे ना सगळ्याले. अरे मोहन, काय माहित आहे सगळ्याले? जे तुम्ही समजू राहिले ते काही माहित नाही आहे. त्याले जे शॉट बसला आहे ते सगळ्यालाच माहित झालं. तात्या झाले का आता तुमचे येळेच आहे बन? कायचे येळेच आहे, कायचे येळेच आहे केले मी? बरं येतो मोहन. हा उशीर उरायला आलाय. काय मोहनदा आले ना जागेवर बरोबर? कायचे येळेच आहे केले म्हणते मी. मला माहित आहे ना, सब नाटकं होय त्याचे वाले. जाऊ दे ना, माहित आहे ना तुम्हाला नाटकं करते म्हणून. ते बस संपला विषय. का तेच ते घेऊन बसले आता. जाऊ द्या, विषय दुसरा मारा. माझ्या म्हणणं सारखं आहे का, तुमची तब्येत खराब झाली म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. तुमचं काम आहे पद्धतशीर बोलणं आमच्यासोबत. हे काय झाली गोष्ट? तुले ओळखत नाही, तुले ओळखत नाही, तुले ओळखत नाही, म्हणजे का आम्ही काय भयाड आहे काय? कामधंदे सोडून तुम्हाला पाहायला आलो का तुमची तब्येत कशी आहे? जाऊ दे ना आता, जाऊ दे ना. गेला विषय मोकळा करा आता तो. ते त्याहून मोठे आहे का तू त्याच्याहून मोठा आहे? अच्छा, इथं बसला त्याला झाम्या. इथं खाल्लं त्यानं बगारणीचं वरण. टेस्टर पडलेलं दिसू राहिलं ना. बरं झालं बाबा का आम्ही आहे सोकारी माणसं. नाही तर झालं असतं, काय केलं असतं याईनं काय माहीत. उटा पाटा आणि भलकुकडेच गोटा. सोयाबीन का काम तो एकदम माहोल में दिख रहा. पयाटी पा लागन बाबा कुठपर्यंत आली काय आली तर. पयाटी चांगलीच रंगात आहे. कधी येते रे बाबा तात्याला घेऊन. ते यन कधी काय कधी, तोपर्यंत थोडा आराम करून घ्या. गडबडीत आला माणूस. ये पेमय खराब झाला. आता गाणे ऐकत होता माणूस. वसंतराव ओ वसंतराव, कुठं आहे? या आंब्याच्या झाडापाशी इथं जाऊ मी. अरे हा तर मंगांचाच माणूस होय. तुम्ही तर म्हणे पोरी पाले जाऊ, आणि हे काय होय? अरे हाच माणूस एजंट आहे. हाच माणूस तुम्हाला पोरी दाखवू शकते, म्हणून तुम्हाला डायरेक्ट यायच्यापाशी आणलं. यायच्या नात्यात 4-5 पोरी आहे, या लग्नासाठीच आहे. चला तुम्हाला मी चांगल्या चांगल्या पोरी दाखवतो. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा आता. अर्धा 1 घंटा. बरं चला. बरं इथं काही आठवून राहिलं का तुम्हाला? इथं काही आठवून राहिलं का? पहा बरं असे 2 पावलं समोर या. पहा बरं काही ताल जमते काय? तर इथं काही आठवते काय? हा जरा डोक्यावर भार द्या आणि पहा, डोळे बंद करून आठवा का इथं तुम्हाला काही आठवते का? पहा, तुमची स्मरणशक्ती वाढवा आणि इथं पहा काहीतरी आठवत असन तुम्हाला. काही ना काही तर आठवायलाच पाहिजे.
वसंतराव काय डॉक्टर होते का पहिले? त्याचा काही भरोसाच नाही, असन बी तर आपल्याला थोडी माहीत आहे. पहा तुमची स्मरणशक्ती वाढून पहा, इथं काही ना काहीतरी तुम्हाला आठवतच असन, मला तर असं वाटते. नाही ना, मला काहीच नाही आठवू राहिलं. बरं या समोर या, मग उघडून घ्या आता डोळे. पहा बरं काही आठवते काय तर? नाही ना, तुम्ही मला काय दाखवू राहिले? मला काहीच आठवून नाही राहिलं. आणि कुठं आणलं तुम्ही मला हे? तुम्ही म्हणे पोरगी दाखवतो म्हणे, हे कुठं आणलं तुम्ही? असं करता का तुम्ही माझ्यासोबत? आता इथंही तुम्ही ओळखून नाही राहिले, कमाल झाली बुवा. का हो पाटील, कसं करता आता? अरे आम्हाला तर विचारच पडला कसं करता आणि काय करता. त्याच्यातनी हे एक विचार पडला आता. हे म्हणून राहिले का आता पोरी पाले चल सांगा. आता 75 वय झाली यायची, हे झोडपे खायचे कामं नाही करू राहिले का सांगा. झोडपे? अरे लोक एवढे मारन, त्याले तर राहू द्या, तुम्हालेच मारन. तुम्ही जर विचारलं का एखादी पोरगी आहे काय, हां हे लग्न करायला हायले निघाले म्हणून. काय करावं काही समजून नाही राहिलं. त्याला माहीतच नाही का आपण कोणत्या पदावर आहे. पहा फक्त असं कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे, हां काय यायले असं असं झालं आहे म्हणून, नाही तर झालं मग. अरे काय झालाय मला काहीच नाही झालं आहे. मी तर एकदम चांगला आहे. मला तर तुमच्याच डोक्यातनी फरक वाटू राहिला काही ना काही. अरे मला काही नाही झालंय, मी एकदम तंदुरुस्त आहे. तुम्ही आताही म्हणसा तर मी आताही धावतो. पहा कसं धावतो आता मी. अरे कुठं गेले हे? कुठं गेले म्हणजे? आता धावत गेले बुवा, कुठं गेले तर? अरे ते कुठंही चालले जाय. डॉक्टर साहेब म्हणे त्याच्यासोबत एक जण राहा म्हणे. अरे काय रे बाबा, यायचा आकातच आहे, चला पकडा त्याले.